आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। ग्राम निमगाव येथे देवीदास अंबादास जामदेव 42 वर्ष राहणार निमगाव हा इसम अवैधरित्या विनापरवाना देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने एका थैलीमध्ये 90 ml मापाच्या टँगो पंच देशी दारूच्या 17 नग शिशा थैलीसह किंमत 605 रुपये जवळ बाळगताना मिळून आला। अवैधरित्या दारू विक्री करताना मिळून आल्याने सदर नमूद आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली। ग्राम पातोंडा येथे अनिल रामभाऊ जोशी व 59 वर्ष राहणार दहीगाव हा इसम अवैधरित्या विनापरवाना देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने एका थैलीमध्ये 90 ml मापाच्या टँगो पंच देशी दारूच्या 15 नग शिशा थैलीसह किंमत 535 रुपयाच्या जवळ बाळगताना मिळून आला। अवैधरित्या दारू विक्री करताना मिळून आल्यामुळे त्याच्या ताब्यातील दारू आणि त्याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली। नमूद आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत दोन्ही आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कार्य नांदुरा डीबी पथकातील SC जवंजाळ, SC वराडे, PC सपकाळ, PC भोजने यांनी केली असून पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांच्या सूचना व मार्गदर्शनात सदर कार्य करण्यात। समजायला मार्ग नाही की जनतेमध्ये अशी चर्चा होत आहे की डीबी पथकाला नेहमी रस्त्यावर 15, 18, 1000, 500, 700 अशाच किमतीच्या दारूच्या शिशा सापडतात, परंतु हजारो रुपयाची गावागावातून जी दारू विकल्या जाते त्याच्याकडे यांचे लक्ष का नाही। वरलीच्या चिठ्ठ्या गावाच्या बाहेर नदीच्या काठी यांना सापडतात, वरलीच्या आकड्याच्या चिठ्ठ्या सापडतात, तिथं छापा टाकला जातो, 1500चा माल रुपये जप्त केला जातात, परंतु मोठमोठे वरलीचे धंदे गावागावातून चालवले जातात, याच्यावर लक्ष का नाही असा हा जनतेचा प्रश्न आहे। जनतेचा कल आम्ही घेतला असता आणि वेळोवेळी ह्या ज्या 500-700च्या ज्या बातम्या प्रकाशित होत आहे या बातम्याला घेऊन जनतेमध्ये कल आहे की जे काही घडत आहे, ज्या 500 रुपयाच्या, 800 रुपयाच्या 15, 6, 10 ज्या शिशा पकडल्या जाऊन राहिल्या, ज्या वरलीच्या चिठ्ठ्या छापेमध्ये दिसून येऊन राहिल्या डीबी पथकाला, या फक्त गावाबाहेरच आहेत आणि काही गावालगत, परंतु जे गावातून राजरोषपणे चालणारे धंदे आहेत हे यांना दिसत नाही का, असा प्रश्न जनतेने निर्माण केलेला आहे। तरी घेऊया आपण पुढच्या भागामध्ये जनतेचा कल आणि विचारूया त्यांना प्रश्न। तोपर्यंत बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज। नांदुरा शहर प्रतिनिधी राजेश शेख यांच्या सोबत। जय हिंद। तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। जय हिंद।